हॅलो गाईज. सो आज आपण बनवणार आहोत सुंदर असं हे टर्टल नेल आर्ट. टर्टल पॅटर्न आपण आज बनवणार आहोत. सो त्यासाठी मी बेसला लावून घेतलेला आहे पहिले हा वेना लिसाचा ब्राऊन कलर. सो आजच्या आर्टसाठी मी हा बेस कोट देऊन घेत आहे वेना लिसाचा ब्राऊन शेड. सो आपल्याला व्यवस्थित सगळीकडे प्लेन इव्हनली सगळीकडे देऊन घ्यायचा आहे पहिला कोट. डार्क कलर असल्यामुळे कधी कधी पॅचेस दिसायची शक्यता असते. सो आपण नीट सगळीकडे देऊन घ्यायचा आहे कलर आणि त्याला 30 सेकंडसाठी क्युअर करून घ्यायचा आहे. सो 30 सेकंडसाठी फर्स्ट लेअर क्युअर करून घेतल्यानंतर मी इथे देत आहे सेकंड लेअर. तोही आपल्याला सगळीकडे व्यवस्थित असा इव्हनली देऊन घ्यायचा आहे. कुठेही पॅचेस असे दिसता कामा नये, सगळीकडे एकसारखा कलर दिसला पाहिजे. सो तोही कोट आपल्याला 30 सेकंडसाठी क्युअर करून घ्यायचा आहे. सो इथे माझे 2 कोट देऊन झाल्यानंतर 30 सेकंड क्युअर केल्यानंतर मी आता ग्रीन कलरने वेना लिसाचाच ग्रीन शेड आहे हा, त्याने मी एका साईडला ऑम्ब्रे इफेक्ट देणार आहे. सो इथे मी ऑम्ब्रे इफेक्ट देण्यासाठी थोडाफार कलर त्यावर लावून घेतला आहे आणि तो ऑम्ब्रे ब्रशने आपल्याला मर्ज करून घ्यायचा आहे ब्राऊनमध्ये. सो तुम्ही बघू शकता ऑम्ब्रे ब्रशने मी ग्रीन कलर ब्राऊनमध्ये मर्ज करून घेत आहे. सो असा टाईपने आपल्याला तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपण व्यवस्थित सगळीकडे डॅब डॅब करत कलर मर्ज करून घ्यायचा आहे. पूर्ण स्टार्टिंगपासून घ्यायचा नाही गाईज, थोडा थोडा मिडलपासूनच स्टार्ट करायचा. त्याला खाली खाली आहे, थोडं थोडं खाली आहे, डॅब डॅब करत जायचं. असा हा ऑम्ब्रे ब्रश असतो स्पेशल, त्याने तुम्ही करू शकता किंवा स्पंजने करू शकता किंवा आणखीही टाईपचे ऑम्ब्रे ब्रशेस येतात, त्याच्याने तुम्ही तुमच्याकडे जो असेल त्याने ट्राय करू शकता. असं मी टॅप टॅप करून ऑम्ब्रे मर्ज करून घेणार आहे व्यवस्थित मला हवं तेवढं, आणि त्यानंतर मी त्याला 30 सेकंडसाठी क्युअर करून घेणार आहे. सो 30 सेकंड क्युअर करून घेतल्यानंतर मी त्यावर ग्लूमिंग जेल अप्लाय करून घेते आहे, कारण मला टर्टलचं इफेक्ट देण्यासाठी ग्लूमिंग जेलची गरज पडणार आहे आपल्याला इथे. सो मी ग्लूमिंग जेल अप्लाय करून घेते आहे. ग्लूमिंग जेल अप्लाय करताना खूप थिन लेअर, पातळ लेअर द्यायचा नाही किंवा खूप जाड लेअरही द्यायचा नाही गाईज. कधी पण मीडियम थिकनेसनेच अप्लाय करायचं ग्लूमिंग जेल, तर त्याचा इफेक्ट व्यवस्थित दिसतो आपल्याला. सो खूप पातळ लेअर दिला तर ते नीट ब्लूम होत नाही. सो इथे ग्रीन कलरने मला त्यावर डॉट द्यायचे आहेत. सो ब्लूमिंग जेल क्युअर न करता त्यावर मी ग्रीनने डॉट देत आहे. आणि डॉट देण्यासाठी जो पण आपण कलर यूज करणार तो कधी पण पॅलेटमध्ये थोडाफार काढून घ्यायचा गाईज. तो डायरेक्ट बॉटलमधनं यूज करायचा नाही, कारण जेल खराब होऊ शकतं. सो असं आपण थोडंसं काढून घेतलेलं आहे आणि ते मी डॉटिंग टूलने त्यावर डॉट्स अप्लाय करते आहे. सो असे डॉट्स मी ब्लूमिंग आपण जे केलेलं आहे ऑम्ब्रे त्यापासूनच मी स्टार्ट केलेले आहे स्टार्टिंगपासून, आणि ते आपल्याला एक एक डॉट देत देत खालपर्यंत पूर्ण जायचं आहे. सो तुम्ही बघू शकता आपलं ब्लूमिंग इफेक्ट चालू झालेला आहे थोडाफार त्याच्यावरती. हे काम करताना गाईज थोडं फास्ट करावं लागतं, नाहीतर मग जो
शेवटचा डॉट देऊन होईपर्यंत आपला पहिला जो डॉट दिलेला असतो तो खूपच स्प्रेड होऊन जातो. सो हे काम करताना थोडंसं आपल्याला फास्ट करायचं आहे, कारण मग सगळे डॉट्स एकसारखे स्प्रेड झालेले दिसून येतील. नाहीतर मग काही एकदम जास्त स्प्रेड झाले, काही स्प्रेडच नाही झालेत असं होऊ शकतं. सो इथे थोडंसं स्पीडी काम करायचं असतं ब्लूमिंग जेलवर. सो माझे ऑलमोस्ट सगळे डॉट्स देऊन झालेले आहेत. तुम्ही बघू शकता की ब्लूमिंग इफेक्टमुळे ते छान सगळे एकसारखे स्प्रेड झालेले आहेत आणि टर्टल इफेक्ट आपला आलेला आहे. सो 8च्या 8 ते क्युअर करून घेतल्यानंतर मी त्याला शायनी टॉप कोटने सिक्युअर करून घेत आहे. आणि शायनी टॉपसुद्धा मी 60-60 असं 2दा क्युअर करून घेणार आहे. सो आपलं आजचं हे युनिक आर्ट फटकन रेडी झालेलं आहे. तुम्हीही ट्राय करा, छान वाटतं, फार सुंदर दिसतं आणि युनिकही आहे. मी इथे ब्राऊन आणि ग्रीन कलर यूज केलेला आहे. तुम्ही याच्याऐवजी तुमच्या आवडतीचे कुठलेही 2 शेड यूज करू शकता. असं काही नाही की ब्राऊन आणि ग्रीनमध्येच ते बनवायला हवं. तुम्ही कुठलेही शेड यूज करू शकता आणि मला टॅग करू शकता, कमेंट करू शकता, किंवा प्रोडक्ट डिटेल्स तुम्हाला हवं असेल तर तुम्ही त्यासाठीही कमेंट करू शकता. थँक्यू गाईज. मस्ट ट्राय, शेअर.